आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज। मंगळवेढा तालुका हादरला। बेकायदेशीर वाळू तस्करी जोरात, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष। मंगळवेढा तालुक्यातील अनेक गावांमध्ये सध्या बेकायदेशीर वाळू उपसा आणि तस्करी रात्रंदिवस सुरू असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे। डंपरद्वारे बिगर पावती वाळू वाहतूक खुलेआम सुरू असून वाळू माफियांचा मोठा सुळसुळा झाल्याची चर्चा गावागावात रंगू लागली आहे। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार या सर्व प्रकरणाकडे मंडळ अधिकारी, तलाठी, तहसील कार्यालय व प्रांत कार्यालय यांच्या जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला आहे। दररोज हप्ते पोच होत असल्यामुळे कारवाई होत नाही, अशी चर्चा जनतेत उघडपणे सुरू आहे। तालुक्यातील एका शेतकरी चव्हाण यांनी गंभीर आरोप करत सांगितले की त्यांच्या स्वतःच्या शेतीला जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे ते जनावरे सरकारी जागेवर बांधण्यास मजबूर झाले आहेत। रस्त्यासाठी त्यांनी वारंवार तहसील व प्रांत कार्यालयात पाठपुरावा केला, मात्र प्रत्येक वेळी तुम्ही अपील करा असे सांगून अर्ज निकाली काढले जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय। सदर शेतकऱ्यांनी आपली व्यथा थेट मुख्यमंत्री कार्यालय आणि जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवली, तसेच मंत्रालयातून मेल देखील प्राप्त झाल्याचे सांगितले। मात्र प्रांत कार्यालयात तो मेल दाखवल्यानंतर असे मेल आम्हाला खूप येतात, आम्ही त्यांचे नोकर नाही, असे उत्तर मिळाल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। न्याय मिळत नसल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्याने मला न्याय मिळाला नाही तर आत्मदहन करावे लागेल असा इशारा दिला आहे। याच पार्श्वभूमीवर प्रेस मीडिया न्यूजने संबंधित शेतकऱ्याला कोणतेही टोकाचे पाऊल न उचलण्याचे आवाहन करत रस्ता मिळेपर्यंत आम्ही पाठपुरावा करू असा शब्द दिला आहे। तालुक्यातील नागरिकांकडून आता संबंधित अधिकाऱ्यांशी निलंबन, बेकायदेशीर वाळू व मुरुम तस्करीवर तात्काळ कारवाई, शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य अशी जोरदार मागणी होत आहे। प्रेस मीडिया न्यूजची ठाम भूमिका। प्रेस मीडिया न्यूज सत्य बातमी दाखवण्यासाठी आम्ही कोणालाही घाबरत नाही। सत्य बातम्या दाखवणारच प्रशासनाच्या निदर्शनास बाबी आणून देणे हे प्रेस मीडिया न्यूजचे कर्तव्य आहे। वरील प्रकरणातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांची पोलीस व प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन त्या शेतकऱ्याला न्याय द्यावा अशी ठाम मागणी प्रेस मीडिया न्यूज चॅनल कडून करण्यात येत आहे।